तर विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, पश्चिम घाटाला समांतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कोणता? पश्चिम घाटाला समांतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 NH17 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, बासमती तांदूळ संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? बासमती तांदूळ संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तिरोडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, उत्तरेकडे वाहणाऱ्या नद्या कोणत्या? उत्तरेकडे वाहणाऱ्या नद्या कोणत्या? तर ऑप्शन क्रमांक 3 गिरणा, मांजरा, काटेपूर्णा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रिया प्रकारची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सहावा, विध्ययन खडक प्रणाली डॅशच्या जिल्ह्यात सापडते? विध्ययन खडक प्रणाली डॅशच्या जिल्ह्यात सापडते? तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सातवा, जळगाव जिल्ह्यात कोणत्या नावाने गरम पाण्याचे झरे आहेत? जळगाव जिल्ह्यात कोणत्या नावाने गरम पाण्याचे झरे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 उपनदेव व सुपनदेव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आठवा, द्विभाषिक राज्य कधी स्थापन करण्यात आले? द्विभाषिक राज्य स्थापन कधी करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 नोव्हेंबर 1956 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील जव्हार थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील जव्हार थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पालघर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, जायकवाडी मत्स्य वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? जायकवाडी मत्स्य बीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र राज्यात जंगलाखाली क्षेत्र किती टक्के आहे? महाराष्ट्र राज्यात जंगलाखाली क्षेत्र किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 21% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात? पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 मालगुजारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 दुधना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, कोणती नदी गोदावरी नदी खोऱ्याचा भाग नाही? कोणती नदी गोदावरी नदी खोऱ्याचा भाग नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 भातसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, गाळाच्या मृदेस कोणती पिके होतात? गाळाच्या मृदेस कोणती पिके होतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऊस, तंबाखू, हरभरा, तांदूळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणकोणती भीमा नदीची डाव्या तीरावरील उपनदी आहे? खालीलपैकी कोणकोणती भीमा नदीची डाव्या तीरावरील उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मुळा, मुठा, भामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, राष्ट्रीय महामार्ग 4 कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या प्रशासकीय विभागात येते? ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या प्रशासकीय विभागात येते? तर ऑप्शन क्रमांक 4 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याची सीमेवर असणारी नदी कोणती? चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याची सीमेवर असणारी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 पैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, किनवट अभयारण्य कोणत्या नदीच्या नावाने आहे? किनवट अभयारण्य कोणत्या नदीच्या नावाने आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, उत्तर कोकणातील सर्वात मोठी नदी कोणती? उत्तर कोकणातील सर्वात मोठी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 वैतरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22,
28वा मांजरा पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? मांजरा पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागत नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा अक्राणी, अस्तंभा, तोरणामाळ या टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? अक्राणी, अस्तंभा, तोरणामाळ या टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा कोकणाची उत्तर दक्षिण लांबी किती? कोकणाची उत्तर दक्षिण लांबी किती? तर ऑप्शन क्रमांक 2 560 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा धारवाड खडक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळत नाही? धारवाड खडक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 उस्मानाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा विंध्ययन खडक महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सापडते? विंध्ययन खडक महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सापडते? तर ऑप्शन क्रमांक 4 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा सातपुडा पर्वतरांगामुळे कोणत्या दोन नदीचे विभाजन झाले? सातपुडा पर्वतरांगामुळे कोणत्या दोन नदीचे विभाजन झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते? सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 तोरणामाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा छत्तीसगड राज्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागते? छत्तीसगड राज्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागते? तर ऑप्शन क्रमांक 3 गोंदिया गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा कोका अभयारण्य कुठे आहे? कोका अभयारण्य कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा मालेगाव पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? मालेगाव पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा महाराष्ट्राच्या वायव्येस कुठले राज्य आहे? महाराष्ट्राच्या वायव्येस कुठले राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा हरिश्चंद्र डोंगररांगा कोणत्या जिल्ह्यात पसरलेली आहे? हरिश्चंद्र डोंगररांगा कोणत्या जिल्ह्यात पसरलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 फक्त अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा महाराष्ट्र सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणते पर्वतरांग जाते? महाराष्ट्र सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणती पर्वतरांग जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 शंभू महादेव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा महाराष्ट्रात कधीही विभाजन न झालेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात कधीही विभाजन न झालेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग कोणते? सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 अस्तंबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा खालीलपैकी सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता? खालीलपैकी सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा पुढील कोणत्या प्रशासकीय विभागात एकही औष्णिक विद्युत प्रकल्प नाही? पुढील कोणत्या प्रशासकीय विभागात एकही औष्णिक विद्युत प्रकल्प नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा कोकणातील सर्वात लांब नदी कोणती आहे? कोकणातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उल्हास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा सातमाळ अजिंठा आणि सातपुडा या पर्वतरांगेच्या दरम्यान डॅश नदी खोरे आहे? सातमाळ अजिंठा आणि सातपुडा या पर्वतरांगेच्या दरम्यान डॅश नदी खोरे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा वैगई नदी डॅश पर्वत रांगेत उगम पावते? वैगई नदी डॅश पर्वत रांगेत उगम पावते? तर ऑप्शन क्रमांक 3 कार्डमम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा महाराष्ट्राला कोणत्या राज्याची सीमा लागत नाही? महाराष्ट्राला कोणत्या राज्याची सीमा लागत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा कोणते शहर गोदावरी नदी
किनारी आहे? कोणते शहर गोदावरी नदी किनारी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नांदेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, मालवण हे सागरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? मालवण हे सागरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, व्याघ्र गणना दर किती वर्षांनी केली जाते? व्याघ्र गणना दर किती वर्षांनी केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 4 वर्षांनी केली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, निजाम सागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? निजाम सागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मांजरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला, जगप्रसिद्ध भूचुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यात कुठे आहे? जगप्रसिद्ध भूचुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यात कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अलिबाग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, तोतला डोह धरण कोणत्या नदीवर आहे? तोतला डोह धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पेंच हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च म्हणजे CICR कुठे आहे? सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च म्हणजे CICR कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, पूर्वी भिल्लठाणा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील ठिकाण कोणते? पूर्वी भिल्लठाणा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील ठिकाण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 बुलढाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, मुंबई येथील हुतात्मा चौक म्हणून ओळखला जाणारा परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखत जात असे? मुंबई येथील हुतात्मा चौक म्हणून ओळखला जाणारा परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखत जात असे? तर ऑप्शन क्रमांक 3 फ्लोरा फाउंटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, खालीलपैकी कोणती वस्तू महाराष्ट्रात नाही? खालीलपैकी कोणती वस्तू महाराष्ट्रात नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 कुतुब मिनार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, महाराष्ट्र व तेलंगणा या राज्यात गोदावरी नदीवरील नांदेड जिल्ह्यातील कोणत्या प्रकल्पावरून वाद सुरू आहे? महाराष्ट्र व तेलंगणा या राज्यात गोदावरी नदीवरील नांदेड जिल्ह्यातील कोणत्या प्रकल्पावरून वाद सुरू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बावळी बंधारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, आशिया खंडातील सर्वात पहिला सहकारी कारखाना कुठे आहे? आशिया खंडातील सर्वात पहिला सहकारी साखर कारखाना कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रवरानगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, दत्ताचे जागृत देवस्थान औदुंबर कोणत्या जिल्ह्यात आहे? दत्ताचे जागृत देवस्थान औदुंबर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, जैन धर्माचे पहिले तीर्थकर भगवान ऋषभदेव यांची 108 फूट उंचीची भव्य मूर्ती महाराष्ट्र राज्यात कुठे उभारण्यात आली आहे? जैन धर्माचे पहिले तीर्थकार भगवान ऋषभदेव यांची 108 फूट उंचीची भव्य मूर्ती महाराष्ट्रात कोणत्या राज्यात उभारण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मांगीतुंगी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, महाराष्ट्र राज्यातील पहिले स्मार्ट विलेज कोणते? महाराष्ट्र राज्यातील पहिले स्मार्ट विलेज कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 हरिसाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, हळदीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते? हळदीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते? तर ऑप्शन क्रमांक 1 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, महाराष्ट्रातील तेलबिया संशोधन केंद्र कुठे आहे? महाराष्ट्रातील तेलबिया संशोधन केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जळगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, कुंतलगिरी हे दिगंबर पंथीय जैनाचे तीर्थकार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? कुंतलगिरी हे दिगंबर पंथीय जैन तीर्थकार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उस्मानाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून डॅश डॅश नदी वाहते? महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून डॅश डॅश नदी वाहते? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, शेतीचे अवजारे व ऑइल इंजन यासाठी प्रसिद्ध असणारे किर्लोस्करवाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? शेतीची अवजारे व ऑइल इंजन यासाठी प्रसिद्ध असणारे किर्लोस्करवाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, खालीलपैकी कोणते शहर पिवळी भांडी बनविण्यात परंपरागत व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे?
खालीलपैकी कोणते पिवळी भांडी बनविण्यात परंपरागत व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रातील डॅश डॅश हा विभाग सर्वाधिक समृद्ध आहे. खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रातील डॅश डॅश हा विभाग सर्वाधिक समृद्ध आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रातील हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता. महाराष्ट्रातील हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता. तर ऑप्शन क्रमांक 1 मराठवाडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 समुद्रात खडकावर बांधलेल्या मुरुड जंजिरा हा किल्ला डॅश डॅश या जिल्ह्यात मोडतो. खडकावर बांधलेला मुरुड जंजिरा हा किल्ला डॅश डॅश जिल्ह्यात मोडतो. तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने खालीलपैकी कोणती? महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने खालीलपैकी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 पानझडी वृक्षाची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भिल्ल या आदिवासी जमातीची लोकसंख्या खालीलपैकी डॅश डॅश या जिल्ह्यात सर्वाधिक आहे. भिल्ल या आदिवासी जमातीची लोकसंख्या खालीलपैकी डॅश डॅश या जिल्ह्यात सर्वाधिक आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे कोणत्या राज्यात प्रवेश करता येतो? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे कोणत्या राज्यात प्रवेश करता येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पानझडी वृक्षाची अभयारण्य महाराष्ट्रात मुख्यत्वे डॅश डॅश येथे आढळतात. पानझडी वृक्षाची अभयारण्य महाराष्ट्रात मुख्यत्वे डॅश डॅश येथे आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 3 विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कोकणात कोणती वने आढळतात? कोकणात कोणती वने आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 2 उष्णकटिबंधीय सदाहरित हे आपले. प्रश्न क्रमांक 28 बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे चान्सलर म्हणजेच पदसिद्ध कुलपती कोण आहे? बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठचे चान्सलर म्हणजेच पदसिद्ध कुलपती कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यपाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्र शासनाची अलीकडच्या काळातरणाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना कोणती आहे? महाराष्ट्र शासनाची अलीकडच्या काळातरणाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जलयुक्त शिवार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 4 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पूर्वी महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात? पूर्वी महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 मालगुजारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 नायगाव अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? नायगाव अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मराठवाडा विभागात खालीलपैकी कोणता जिल्हा येत नाही? मराठवाडा विभागात खालीलपैकी कोणता जिल्हा येत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 वाशिम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 असोलमेंढा हा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? असोलमेंढा हा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर ऑप्शन क्रमांक 2 वैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 अहिराणी ही भाषा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात बोलली जाते? अहिराणी भाषा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात बोलली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 कोकण रेल्वे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली? कोकण रेल्वे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 1998 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 समृद्धी वे हा कोणत्या 2 शहरांना जोडणारा मार्ग आहे? समृद्धी एक्सप्रेस वे हा कोणत्या 2 शहरांना जोडणारा मार्ग आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मेळघाट व पयनघाट
हे दोन स्वाभाविक विभाग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? मेळघाट व पयनघाट हे दोन स्वाभाविक विभाग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणती आहे? आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बुटिबुरी नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण कोणत्या खोऱ्यात वसलेले आहे? दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण कोणत्या खोऱ्यात वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दामोदर खोरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 अडण कोणत्या जिल्ह्यात आहे? धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वाशिम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कोकण जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात होता. कोकण जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात होता. तर ऑप्शन क्रमांक 4 गोंदिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची सर्वात प्रथम सुरुवात झाली? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या रोजगार हमी योजनेची सर्वात प्रथम सुरुवात झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्र राज्यातील गोदावरी नदीवरील सर्वाधिक लांब पूल कोठे आहे? महाराष्ट्र राज्यातील गोदावरी नदीवरील सर्वाधिक लांब पूल कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिरोंचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्रात अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते? महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते? तर ऑप्शन क्रमांक 1 माडियागोंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 सुंबराण हा शब्द कोणत्या लोकनृत्याशी संबंधित आहे? सुंबराण हा शब्द कोणत्या लोकनृत्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 धनगर नृत्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर ऑप्शन क्रमांक 2 चार्विक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग उद्भवतो? लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग उद्भवतो? तर ऑप्शन क्रमांक 2 ॲनेमिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 यावर्षी IPL स्पर्धेत स्पॉन्सरपद कोणाकडे आहे? यावर्षी IPL स्पर्धेचे स्पॉन्सरपद कोणाकडे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 टाटा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 यावर्षी IPL स्पर्धेत एकूण किती संघ खेळणार आहेत? यावर्षी IPL स्पर्धेत एकूण किती संघ खेळणार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 10 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 अमेरिकेत स्थापन झालेल्या गदर पक्षाचे संस्थापक कोण? अमेरिकेत स्थापन झालेल्या गदर पक्षाचे संस्थापक कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 लाला हरदयाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वर्धा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 कोराडी औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? कोराडी औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 नागपूर शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? नागपूर शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नाग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केव्हा झाली? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1925 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कुठे झाली? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कुठे झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कुठे आहे? पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 नागपूर जिल्ह्यामध्ये किती कटक मंडळे आहेत? नागपूर जिल्ह्यामध्ये किती कटक मंडळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था सन 1992 मध्ये कुठे स्थापन करण्यात आली?
राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था म्हणजेच NARI सन 1992 मध्ये कोठे स्थापन करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारतरत्न पुरस्काराच्या पदावर कोणते चिन्ह आहे? भारतरत्न पुरस्काराच्या पदावर कोणते चिन्ह आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सूर्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली झाली? भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1954 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले पंतप्रधान कोण आहेत? भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले पंतप्रधान कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पंडित जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 देशातील द्वितीय क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? देशातील द्वितीय क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 पद्मविभूषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 पद्मभूषण पुरस्कार कोणत्या दिवशी दिला जातो? पद्मभूषण पुरस्कार कोणत्या दिवशी दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 26 जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 शौर्य पुरस्कार कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात येतो? शौर्य पुरस्कार कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 ज्ञानपीठ पुरस्कार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 इंदिरा गांधी पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली झाली? इंदिरा गांधी पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 1986 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 शांती स्वरूप भटनागर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात दिला जातो? शांती स्वरूप भटनागर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 विज्ञान क्षेत्रात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्र शासनातर्फे कोणता सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येतो? महाराष्ट्र शासनातर्फे कोणता सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र भूषण पुरस्कार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पीक खालीलपैकी कोणते आहे? रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पीक खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 रत्नागिरी जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? रत्नागिरी जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 9 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 रत्नागिरी जिल्ह्यास काय म्हणून ओळखले जाते? रत्नागिरी जिल्ह्यास काय म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नभूमी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 चिपी विमानतळ खालीलपैकी कुठे आहे? चिपी विमानतळ खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 अनिल परब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पालघर जिल्हा खालीलपैकी कोणत्या विभागात येतो? पालघर जिल्हा खालीलपैकी कोणत्या विभागात येतो? तर ऑप्शन क्रमांक 4 कोकण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 पालघर जिल्ह्याला कोणत्या राज्याची सीमा लागते? पालघर जिल्ह्याला कोणत्या राज्याची सीमा लागते? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पालघर जिल्ह्याला कोणत्या केंद्रशासित प्रदेशांची सीमा आहे? पालघर जिल्ह्याला कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची सीमा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दादरा व नगर हवेली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्रातील 36वा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा अस्तित्वात आला आहे? महाराष्ट्रातील 36वा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा अस्तित्वात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पालघर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पालघर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? पालघर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 8 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 दादाजी भुसे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मुंबईमध्ये नियोजित असलेल्या रोपवेची लांबी किती किलोमीटर आहे? मुंबईमध्ये नियोजित असलेल्या रोपवेची लांबी किती किलोमीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 8 किमी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न 2021 चे IPL स्पर्धा कोठे झाली होती? 2021 चे IPL स्पर्धा कोठे झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 संयुक्त अरब अमिरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 IPL 2021 स्पर्धेत पर्पल कपचा मानकरी कोण ठरला आहे? IPL 2021 स्पर्धेत पर्पल कपचा मानकरी कोण ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हर्षल पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 IPL 2021 मध्ये ऑरेंज कपचा मानकरी कोण ठरला?
IPL 2021मध्ये ऑरेंज कपचा मानकरी कोण ठरला? तर ऑप्शन क्रमांक 2 ऋतुराज गायकवाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत किती वेळा IPL स्पर्धा जिंकलेली आहे? चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत किती वेळा IPL स्पर्धा जिंकलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 4 वेळेस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा मुंबई इंडियन्स आतापर्यंत किती वेळा IPL विजेता संघ ठरलेला आहे? मुंबई इंडियन्स आतापर्यंत किती वेळा IPL विजेता संघ ठरलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा IPL 2021चा विजेता संघ खालीलपैकी कोणता? IPL 2021चा विजेता संघ खालीलपैकी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 चेन्नई सुपर किंग्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा मनी भवन गांधी संग्रहालय कुठे आहे? मनी भवन गांधी संग्रहालय खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय कुठे आहे? प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? तर ऑप्शन क्रमांक 2 जिल्हा परिषद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा घटक राज्यातील यांची नेमणूक कोण करतात? घटक राज्यातील महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 राज्यपाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनविण्यात आला? भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनविण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 1955 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा मुंबईमध्ये रेल्वेचे एकूण किती विभाग आहेत? मुंबईमध्ये रेल्वेचे एकूण किती विभाग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा भारतात रेल्वेचे एकूण किती विभाग आहेत? भारतात रेल्वेचे एकूण किती विभाग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 18 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा चाफेकर बंधूंचा जन्म खालीलपैकी कुठे झाला आहे? चाफेकर बंधूंचा जन्म खालीलपैकी कुठे झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चिंचवड हे आपले करेक्ट आन्सर होईल.